आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. सकाळचे 7:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित कार्यक्रम उत्तुंग भरारी. आकाशवाणी जळगाव प्रसारित करत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित कार्यक्रम उत्तुंग भरारी. मंत्र सोहा एकच हृदय, एकच हृदय, एकच हृदय, जीवन म्हणते ज्ञान, जीवन म्हणते ज्ञान, जीवन म्हणते ज्ञान. श्रोतेहो, विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. उत्तुंग भरारी या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी विद्यार्थी रावसाहेब पाटील आणि कल्याण दानी सर आलेले आहेत. श्रोतेहो, त्यांनी आपल्या जीवनामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे, त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दोघांचाही नमस्कार आणि स्वागत आपल्या कार्यक्रमात. नमस्कार सर. आपल्या विद्यापीठातून कोणता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि कुठल्या वर्षी अभ्यासक्रम पूर्ण केला? नमस्कार सर. नमस्कार. जय श्रीराम सर. मी 1999ला प्रताप कॉलेज अंमळनेर जळगाव जिल्ह्यामधून ग्रॅज्युएट कंप्लीट केलं. नंतर मी नाशिकला गेलो. बरं. नाशिकला काही मोठ्या मोठ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधून काही एज्युकेशन घेतलं स्किल बेस लेवलला. नंतर औरंगाबादला लेक्चरर म्हणून काम केलं. नंतर जळगावला आलो. जळगावला मॅग्नम कॉम्प्युटरमध्ये जॉब केला आणि तिथून माझी प्रगती सुरुवात झाली. नंतर जळगावला आयजम कॉम्प्युटर आहे, त्या ठिकाणी मी जॉब सुद्धा केला आणि तिथे पार्टनर म्हणून वर्किंग बी केलं. नंतर डिसेंबर 1999ला मी अंमळनेरला एक मोठा उद्देश घेऊन परत माझ्या कर्मभूमी आणि जन्मभूमीच्या वाटेवर निघालो. पण उद्देश खूप मोठा घेऊन निघालो होतो की त्यावेळेस अपटेक, NIT सारखे कॉम्प्युटर क्लासवाले मोठे मोठे अमाऊंट घेऊन कोर्सेस घेत होते. पण त्यावेळेस फक्त मिडल क्लास अशी गोष्ट आहे पूर्ण भारतामध्ये की जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत भारताला एक चांगली दिशा भेटत नाही किंवा मार्गदर्शन भेटत नाही. आपण विकसित देशाकडे प्रवास करू शकत नाही. तर त्यामधून दृष्टिकोनात घेऊन 150 रुपये पर मंथ पेड करायचे आणि शिक्षण घ्यायचं. तर 450 मध्ये तुम्ही 3 महिन्याचा कोर्स कंप्लीट करू शकत होते. त्यामुळे मला अंमळनेरमध्ये भरपूर प्रमाणात मोठा प्रतिसाद भेटला आणि त्यानंतर मी चांगला प्रवास करून एक मातीच्या घरातला माणसाला सिमेंटच्या घरामध्ये ट्रान्सफर करू शकलो. आणि त्यानंतर त्यांचा विकास कसा होतो, डेव्हलपमेंट कसे होते, याच्यामधून मोक्ष भेटला मला असं समजतो मी. कारण मोक्षाचे 2 व्याख्या असतात, एक मानवरूपी मोक्ष आणि एक देवरूपी मोक्ष. आणि आपण आज जे काम करतोय की आपण ऑलरेडी महिलांना आम्ही उद्योजक म्हणून उभं करतोय की महिलांच्या आपल्या भारतामध्ये त्यांचे ट्रेडला आपण दुर्लक्षित करतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीडीपीवर त्याचा परिणाम होतो. बाकीच्या फॉरेनमध्ये महिलांचे इन्कम सोर्स हे रजिस्टर्ड होते, त्यांनी किती कमवलं त्यामुळे जीडीपी डेव्हलप होते. तर आम्ही महिलांना उद्योजक म्हणून उभं करतोय आणि तरुणांना मी रोजगार म्हणून प्लॅटफॉर्म देतोय. आमच्या कंपनीचं खूप मोठं विजन आहे. जोपर्यंत तुम्ही हे काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला डेव्हलपमेंट करत जाऊ शकतो. आणि मुक्त विद्यापीठ आतापर्यंत तुम्ही शब्द ऐकला असेल तर आम्ही मुक्त शाळा याच्यावर आम्ही काम करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रोन, रोबोटिक आणि स्किल जसं क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आज म्हणतात ना की निसर्गाचे अविभाज्य भाग आहे की त्याला परिवर्तन लागू होतंच, तसं शिक्षणाला बी लागू होतं. आपण जसं विचार करतो की आज 12वीचा मुलगा सर आज ग्रॅज्युएट आहे की नर्सरी, LKG, UKG करून घेतलं तर ऍक्च्युअल त्याचे 3 वर्ष आपण ऍड केले तर 12वीच्या मुलगाचे डिग्री होल्डर आहे. आमचे एक लक्षण आहे की प्रॅक्टिकल वर्किंगमध्ये की कमीत कमी लेवलला तो घरातून शिक्षण घेऊ शकतो. काजे स्वतःतून प्रकाश तयार करतात, दुसऱ्याचा प्रकाश घेण्यासाठी मी आलोय. मी स्वतः काजवा आहे आणि मी प्रकाश निर्माण करू शकतो अंधारामध्ये सुद्धा. मला खूप मोठे योगदान भेटले माझ्या आयुष्यामध्ये. एक अतुल चौधरी सर आलेत सुरुवातीच्या काळामध्ये बिझनेसमध्ये, त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. नंतर केसिल एक इन्क्युबेशन सेंटर आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या अंडरमध्ये चालणारा होस्टिंग करून की त्यामध्ये 3 देवत्व भेटलेत मला. पहिले देवत्व भूषण चौधरी सर भेटलेत मला, सेकंड देवत्व मला गीते सर भेटलेत आणि तिसरं देवत्व म्हटलं की आपण राजेश सर भेटलेत. की 3 देवत्व आहेत केसिलला खूप मोठे घेऊन जातील. आणि जसं म्हणतो की आपण उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार अविकसित भाग सुरुवातपासूनच राहिलेला आहे. हा 3 भागाला कसं डेव्हलपमेंट करता येईल त्यासाठी आम्ही तहसील लेवलला प्रोग्राम सुरू केलेला आहे. DRDO स्कूल तहसील लेवल प्रोग्राम
मग टेक्निकल एज्युकेशन देण्यासाठी की त्यामध्ये जेवढे बी तहसील लेवलला एज्युकेशन हब राहतील बरं. त्या एज्युकेशन हब त्या DRTO स्कूलला म्हणजे मुक्त शाळेला आजपर्यंत तुम्ही मुक्त विद्यापीठ शब्द ऐकला असेल तर मुक्त शाळावर आम्ही काम करतो आणि पूर्ण भारतामध्ये लवकरात लवकरपर्यंत पोहोचणार आहेत. आतापर्यंत आम्ही 3 जिल्ह्यावर प्रायोगिक तत्वावर काम करतोय, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि आम्ही त्या ठिकाणी महिलांना उद्योजक म्हणून उभं करतोय. त्यासाठी आम्हाला जिल्हा उद्योग केंद्राकडून ग्रँट व बँकांकडून आम्हाला खूप सहमती भेटलेली आहे. आणि म्हणतात ना, उद्योग म्हणणं खूप सोपं असतं आणि कठीण असतं. बरोबर. हा वेगळा भाग आहे. तुम्ही काय देऊ शकतात, हा जर तुम्ही गृहीत धरलं, 2 भागाचं जीवन जगण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, एक तर दुसऱ्याकडे नोकरी करा आणि तो स्वतः उद्योजक बनून दुसऱ्याला नोकरीत करा. चांगलं काय असतं, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, रामाने का शिकवलेलं आहे, श्रीकृष्णाने का शिकवलेलं आहे, भागवतगीताने का शिकवलेलं आहे. आपला म्हणतात ना की भारतामध्ये भरपूर काही आहे, आपण देऊ शकतो, आपल्याला मागण्याची गरज नाही. जसं आदरणीय आपले माननीय पंतप्रधान भारताला जे आपल्याला 2014 पासून यांनी सुरुवात केलेली आहे, तर 2023 पर्यंत आपण अखंड प्रवासावर सुरुवात केलेली आहे आणि आपण लवकरात लवकर विकसित होणार आहोत. पण भारतामध्ये महिलांना आपण खूप मोठं प्लॅटफॉर्म देणं आवश्यक आहे आणि त्या लेवलला केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि भरपूर अशा काही स्कीम आहेत बँकेच्या. हे म्हणतात नाही, तर लोक खूप बोलतात की कुठे काही होत नाही, सरकारकडून योजनेतून काही होत नाही, काही होत नाही. लोक तिथपर्यंत पोहोचत नाही. अधिकार लोक 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे असतात. जसं म्हणतात की चांगले अधिकारी लोक असतात, वाईट अधिकार लोक असतात. तुम्ही तुमचे विजन चांगलं असतात, तुम्हाला कोणी मदत करू शकतं, असं तरी वाटतं सर. नक्कीच सर. सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही तहसील लेवलवर मुक्त स्कूलचे कार्यक्रम राबवतात. नेमके कुठल्या कुठल्या मुक्त स्कूल तुम्ही निवड त्याची कशी करता, हे सांगू शकाल? आता आम्ही प्रत्येक तालुक्याला एक महिलांना आम्ही उद्योजक म्हणून उभं करतोय. तर त्यांच्या नावावर आम्ही DRTO ओपन स्कूल देतोय. त्यांच्याकडून आम्ही 2 लाख छत्तीस घेतोय. त्यांचे ते 2 लाख 36,000ची अमाऊंटची सुद्धा आम्ही व्यवस्था काहीतरी बँकिंग सेक्टर किंवा गट भरपूर अशा योजना आहेत त्या ठिकाणी आम्ही अवेलेबल करून देतोय. आणि नंतर त्या ठिकाणी जेवढे बी त्यांच्या तालुक्यामध्ये एज्युकेशन हब आहेत, म्हणजे मराठी शाळा, सेमी इंग्रजी शाळा किंवा पॉलिटेक्निकल कॉलेज, सगळं एज्युकेशन हब. 10वी नंतर काहीतरी आयुष्यामध्ये काही करायचंय टेक्निकलमध्ये, स्किलमध्ये, त्या मुलांसाठी आम्ही त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आमचे 2 प्रकारचे एज्युकेशन तिथे अवेलेबल आहेत. ऑनलाईनमध्ये त्याचे फक्त 100च्या ऍडमिशनचा कोटा आहे. बरं. आणि दुसरा आहे ऑफलाईन, की त्या ठिकाणी एज्युकेशन टोटली फ्री राहील. ऑनलाईन अवेलेबल आहे की कुठलाही श्रीमंत, गरीब, मध्यम वर्ग फक्त जे आम्हाला जे म्हणतात ना की जे आम्हाला टूल्स किंवा आम्हाला जे प्रोडक्ट लागणार आहे त्याच्यावर आम्ही फी घेणार आहोत. आणि मॅक्झिमम लेवलला प्रत्येक DRTO स्कूलमध्ये आम्ही 2 भाग तयार केले आहेत. एक पहिला भाग की मॅक्झिमम 10,000 मुलं अवेलेबल आहेत प्रत्येक तालुक्याला, कॅल्क्युलेशन केलं आम्ही तर 250 रुपये आम्ही प्रत्येक मुलाकडून घेणार आहोत. त्यामुळे आम्ही आमच्याकडे काय बेस स्ट्रक्चर आहे, त्या 3D आर्ट्स पिक्चरमध्ये ज्यांनी कार बनवली होती, गाडी बनवली होती, ते सुद्धा त्या प्रोग्राममध्ये अवेलेबल आहेत. हा प्रोग्राम तयार करणार त्या 10,000 मुलांचे, त्यामधून आम्ही 100 मुलं चॉईस करणार आहोत, कारण आम्हाला ज्ञान द्यायचे. नक्कीच सर. सर, तुम्ही 1997-98 मध्ये आपल्या विद्यापीठामध्ये होतात, तर तेव्हा आपण एक कंपनी स्थापन करावी आणि आपला स्वतःचा फायदा करून घेता एक सामाजिक कार्य सुद्धा करावं, हा विचार आपल्या मनामध्ये आला. नेमका त्याच्याविषयी थोडक्यात सांगू शकाल? थोडं आध्यात्मिककडे या प्रश्नाचे उत्तर मिळेल सर मला, असं वाटतं मला. बरं. की जर पूर्तीचा जो पूर्ण काळखंड किंवा वेळ बघितला तर तुमच्या जन्म किंवा मृत्यू क्षणाच्या याच्यावर मोजले जाईल. आणि तुम्ही क्षणामध्ये काय मिळू शकतात, काय घेऊ शकतात, तर तुम्ही देऊ शकतात. इतिहासामध्ये तुमचं नाव होऊ शकतं. पैशासाठी नाव राहायला पाहिजे असं नाही. सध्या म्हणतात की आपल्या भारत देशामध्ये रतन टाटाजी असे महान व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत, बरोबर आहे, की त्यांनी भारताला उद्योगपती असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या म्हणतात ना, गर्व हेच माणसाला संपवण्यासाठी आलेलं आहे. आणि श्रीमंत म्हणजे तुम्ही दुसऱ्याला जेव्हा रिस्पेक्ट देतात किंवा मान सन्मान देतात, तुम्ही दुसऱ्याकडे देव म्हणून बघतात, त्यावेळेस तुम्हाला काही न मिळवता निस्वार्थीपणा वागणं हे ज्ञान आपल्या जे भारतामध्ये जे म्हणतात ना की देवत्वरूपसाठी जे रामाने जन्म घेतलेला आहे. आता त्यांच्या 22 तारखेला म्हणजे आजच आपण त्यांचा मोठा कार्यक्रम घेतोय आणि त्यांच्यासाठी आम्हाला सकाळी 7:45 तुम्ही आमच्याशी संवाद करताय, हे आमच्या भाग्याने तर काय सर. नक्कीच सर. जाता जाता आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपला जो अनुभव आहे त्याच्यातून काय तुम्ही मार्गदर्शन कराल, काय आव्हान आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कराल? मी सगळ्यांना एकच मार्गदर्शन करतो की आपण जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला खूप मोठा एक प्रयोग राबवायचा आहे. त्यामध्ये आपण महिलांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे आणि तरुणांना आम्ही आमच्या कंपनीमध्ये आम्ही डायरेक्टर म्हणून चॉईस करतोय. 14 मुलांना डायरेक्टर आम्ही तरुणपणाला प्लॅटफॉर्म देतोय की तुम्ही फक्त एक काम करा, मला कधी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे काही कल्याण करायचे असेल आणि परोपकारी भाषा तुम्हाला जे कळत असेल ते तुम्हाला याच्या अर्थ करून घ्यायचे असेल तर म्हणतात स्वयंविकसित हा जो शब्द मी वापरतोय तर तुम्ही सुद्धा स्वयंविकसित शिकतात. तुमच्या आयुष्यातला फक्त मला 5 मिनिटं द्या, मला ऑफिसला भेटा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठला भेटा, मी तुम्हाला सगळे व्यवस्थित मार्गदर्शन भेटेल. इथे वेळेच्या अभाव असल्यामुळे मी एवढं बोलू शकत नाही. थँक्यू. नक्की सर. दानी सर, आपण बघतो की
आपल्या मार्केटमध्ये बरेचसे अँटीव्हायरस अवेलेबल आहे, परंतु तुम्ही एक राम अँटीव्हायरस नावाचा एक नवीन एक अँटीव्हायरस तयार केला, तर इतर अँटीव्हायरस आणि आपला अँटीव्हायरस यामध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्ही सांगू शकाल? नक्की सर. इतर अँटीव्हायरस जे आहे ते ट्रॅडिशनल डेटाबेसवर डिपेंड असतात आणि आपला जो अँटीव्हायरस आहे तो एआयचा यूज करतो, बरं. ज्याच्यामुळे नवीन जे मालवेअर्स आहे आणि रॅन्समवेअर आहे ते डिटेक्ट करण्यासाठी सोपं होतं. बरं. आणि दुसरा फायदा असा वाटतो की हेवी डेटाबेस जो असतो बाकीच्या अँटीव्हायरसेसचा तो गरज नाही पडत. तुम्हाला लाईट वेटेड डेटाबेसमध्ये कमी रॅममध्ये अतिशय स्मूथली तुमचं कम्प्युटर चालू शकतं. नक्कीच सर. रावसाहेब पाटील सर आणि कल्याण दाणी सर, तुम्ही दोघेही आज इथे आलात आणि आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, आपल्या श्रोत्यांशी संवाद साधला, त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. मंत्र सोहा एक